आणि यानंतर रामदास कदम यांची पत्रकार परिषद सुरू होते आहे. आपण थेट जाऊया. हे अंबादास दानवे सारखे ज्यांना मी निवडून आणला, माझ्यामुळे जे आमदार म्हणून बसलेत, ऐसान फार्मस आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार? बाळासाहेब तर आमचं दैवत आहे, माझं दैवत आहे. आज देखील मी पूजेला बसतो तेव्हा बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो. मी तुम्हाला खरं सांगतो, शपथ घेऊन तुळजाभवानीची. साहेब तर माझं दैवतच आहे, कुठं धुमत नाही त्याबाबत. पण रामदास कदम सारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावं लागतं? उद्धव ठाकरेंनी यावं ना माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांनी नाही सांगावं, असं घडलं नाही. हे उद्धवजींनी सांगावं, मग मी त्यांना उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढायचा आपण. आता ती घाटगे म्हणून त्यावर्षी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं, रामदास भाई मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांमध्ये बोला, तुम्ही रामदासांमध्ये बोला. ती म्हटली मी काय बोलू, तो ज्येष्ठ नेते आहेत म्हणे. मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाही आहेत, उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत. आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही. मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत मी, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत. हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट, उद्धवजीने मी. मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा. महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत, ते वास्तव आहे. आणि हे काय ते खरे बिगे नुसते असेल ते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, कुवत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची? हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन. होऊन जाऊ दे नाकोटस दोघांची, माझी तयारी आहे त्यासाठी. अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांसारख्या माणूस ज्यावेळेला आजारी असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्लेअर करतात व डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं. मी गेलो लोकांसमोर, मी गेलो. यांना माहिती आहे काय खगे फेगेला सगळ्यांना काय ते. अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मगद माणूस आहे हो, मी असा गांडू नाही आहे, घाबरणार नाही. मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखोटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघानं बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं माझ्यासमोर, मी सांगेन, बोलेन. मी उद्धवजींनी सांगावं रामदासभाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्री अशी कापेल, हादगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. 1000 वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियाने जावं, साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, संपल्याचा विषय. मी खोटं बोलत असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको,
बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, तर सगळ्या शिवसैनिकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख? का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना भोवती पाठवलं नाही, कुणाला भोवती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलंत पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय, हो केलंय तुम्ही. आणि उसळा का होईना, पण महाराष्ट्र जनतेला त्या कळू देत, तुमचे काय धंदे तुमचे ते. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही, पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज. हे पण सांगतोय आज. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये माझ्याकडे काय काय बोललेत इथं आतमध्ये आहे. मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे. ते वास्तव आहे, हे घडलंय. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्याचं कारण उद्धवजींनी द्यावं ना. मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल ते. हे वास्तव आहे सगळं. ही कसली कुत्री भुंकताय ती? यांना विचारतो कोण? या अंगावर सोडलेली आहेत. आणि त्यांना घाबरणार की मी नाही, आमदार सदम नाही आहे बांधवानो. मी भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिलेली आहे, खंबीरपणे पाठीशी उभारलेलं आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. हे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज. त्या उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ देत, होऊन जाऊ देत. धन्यवाद. सर, जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेस शरद पवारही होते, राज ठाकरे पण त्यावेळेस होते का? नव्हते. त्यांनी काय नेमकं सांगितलं? नव्हते. पण मी 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 ज्यावेळेला होतो त्यावेळेला पवारसाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. आपण त्यांना विचारून घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत, त्यात शिवसेनेत आहेत. होय, आहेत, होते का? मी आता नावं घेणार नाही कोणाची. पण तुमच्या वक्तव्यात मी नावं घेणार नाही कोणाची. आता होते माझ्यासोबत. त्यांचं एक असं मत होतं की आनंद दिघेंच्या वेळी जसा भावनिक उद्रेक झाला तशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसाचा कालावधी घेण्यात आला. कुठल्याही मोठ्या नेत्याचं अशा प्रकारे निधन झाल्यानंतर जनतेला शांत करण्यासाठी आणि एक व्यवस्था करण्यासाठीच्या ह्या कालावधी असतो. हे 2 दिवस कालावधी घेतला आहे त्यांनी कबूल केले का? तुम्ही जे म्हणतायत 2 दिवस कालावधी आम्ही घेतला, हे त्यांनी कबूल केले का? मग चांगलं असेल, मग ठीक आहे. मग प्रेससमोर मला का घालवली? तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर, जनतेसमोर मला का टिकलं का लावलं? तुम्ही का गेलात नाही? मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केलं असाल तर ठीक आहे, म्हणजे मी बोललो ते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली, तर उद्धवजी अडचण देतील. उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. मग हे चेले चपटे भुंकतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका. नाही तर मातोश्री समोर बसेन उपोषणाला खोटं बोललात तर. आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन, या सांगतोय उद्धव ठाकरेंना. तुम्ही 8 दिवस मातोश्रीवर ठाम होता, त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला? तुम्ही निर्णय काय घेतला होता मातोश्रीवर? नाही, मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना ॲम्ब्युलन्समधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळा नांदगाव दोघांनी बदलला. नाही म्हणून सांगितलं, असं होणार नाही.
आमचा एक शाखा पण गेला तर आम्ही त्याला ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो. आणि बाळासाहेबांना गपचिप का ॲम्ब्युलन्समधून न्यायचा आम्ही. मी तो निर्णय बदलला. मी नाही म्हटलं ऐकणार कोणाचं. मी निर्णय बदललाय तो. विचारा त्यावेळेला पत्रकार होते त्यांना विचारून घ्या, सांगतील तुम्हाला. तुम्हाला घोषणा करायच्या आधी काय नेमकं सांगण्यात आलं होतं? काय तुम्ही मीडियासमोर काय सांगा? नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या भोवती डॉक्टरांचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. आणि नंतर 8 वाजता तर आज ठाकूर नाही आहेत, खासदार ठाकूर आज नाहीत आमच्याकडे, ते माझ्यासोबत होते तेव्हा ते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाईम माझ्या तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून आता तुम्ही सांगा लोकांसमोर जाऊन. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली त्या ह्याच्यावरनं, मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का खोटं बोलेन मी, माझं काय स्वार्थ त्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससोबत जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काल निघून केलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का, हे वास्तव आहे. याआधी त्यांच्या नेत्यांचं असंही म्हणणं होतं की दिवाळीचा वेळ आहे आणि त्याच्यामुळे कंदील आणि लाईट विझवू नये यासाठी. मग हे सांगा ना तुम्ही लोकांना. होय, हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विजता कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी, मला काय म्हणणं नाही. माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे ठसे कशासाठी घेतले ते पण सांगावं, त्यांनी. सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना. हां, धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतात की तुम्ही आता संजय गावच्या वतीने मी कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. संजय गावत बोलतात ते फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. मी त्यांच्या बाबतीत कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, त्यांना पक्षामध्ये. यांची कुवत नाही, ऐपत काय, यांची अवकात काय. हे भुंकणारे कुत्रे आहेत, त्यांना विचारतो कोण. त्याला विचारा, तुला शिवसेनेमध्ये आणला कोणी पक्षामध्ये. त्याला पहिली तिकीट बाळासाहेबांना सांगून कोणी द्यायला लावली, त्याला विचारा भास्करला द्या. आणि हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजी खुपसून शरद पवार गेला. शरद पवारांकडनं आता पुन्हा उद्धव ठाकरेकडे आता आलाय. हा निष्ठावून नाही का, आता गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो, यांची अवकात काय. हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटचा प्रश्न की या संदर्भात बाळासाहेबांचं बिल कोणी तयार केलं, त्या संदर्भात अनेक प्रश्न अनेक गोष्टी आहेत. मी येणार त्यानंतर, मी बोलणार त्याच्यावर. कोणी म्हणजे ते मी बोलणार, आज नाही बोलणार त्यावरती. बनवलेलं होतं काय? मी आज बोलणार नाही, तो विषय मोठा आहे. आज बोलणार नाही, योग्य वेळेला मी बोलेन. तुमचे पारंपरिक शत्रू मी योग्य वेळेला बोलेन. साहेब, एवढं तुम्ही म्हणालात की बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली, याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार. मी बोलणार आहे याच्यावरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नेते रामदास कदम यांची ही पत्रकार परिषद सुरू होती आणि मी कालच्या मेळाव्यामध्ये जे काही बोललो त्याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं असंही त्यांनी म्हटलंय. सोबतच अंबादास दानवे असतील, भास्कर जाधव असतील किंवा मग संजय राऊत असतील, ज्यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता किंवा प्रत्युत्तर दिलेलं होतं,